स्पिरुलिनामधून तुम्हाला क्लोरोफिलही मिळत आहे आणि एफी पण मिळत आहे. ते जेव्हा शरीरात जातं तर ते हिमोग्लोबिनमध्ये कन्वर्ट व्हायला मदत होते. ओके, मी फार सोपं करून सांगितलं. हे बायोकेमिकल थोडंसं अवघड आहे, परंतु तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता. आणि त्याचबरोबर तो क्लोरोफिल मधला जो मॅग्नेशियम सेपरेट होतो या प्रोसेसमध्ये, तो मॅग्नेशियमचा आयन एक अत्यंत चांगला डिटॉक्स एजंट म्हणून काम करतो. म्हणजे रक्तातली जी काही अशुद्धी आहे ती बाहेर काढण्याचं काम हे मॅग्नेशियम तर्फे केलं जातं. म्हणजे हे जे काही आजकाल डिटॉक्स ड्रिंक तयार करतात लोक, ते करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तुम्ही स्पिरुलिना घ्या आणि हे एवढे सगळे फायदे एकत्रितपणे, म्हणजे केसगळतीवरती इफेक्ट दिसतो, डायबिटीसवरती इफेक्ट दिसतो, मासिक पाळीच्या तक्रारींवर इफेक्ट दिसतोय, ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर त्यावर इफेक्ट दिसतो, आणि इन जनरलच तुमचं एनर्जी लेवल वाढलेली असते, इम्युनिटी वाढलेली असते. आज माझ्या घरात कोणाला, मला तर आठवत नाही गेल्या 10 वर्षात सर्दी किंवा ताप आलेला असेल. काय बोलता? मला स्वतःला लहान असताना म्हणजे आपलं वातावरण चेंज झालं ना, सीझन चेंज झाला की मला सर्दीचा त्रास व्हायचाच किंवा 1-2 दिवस ताप यायचाच. स्पिरुलिना जेव्हापासून घेतोय मी, मला ताप आलेला नाही.